नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो, आपले देवकृपा अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण संत ज्ञानदेवाधिक भावंडाचा सविस्तर परिचय आपण येथे पाहूया। ज्ञानदेवाचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, आईचे नाव रुक्मिणीबाई। ज्ञानदेवाधिक चारी भावंडे अनुक्रमे संत निवृत्तीनाथ यांचा जन्म इसवी सन 1273 साली झाला, म्हणजेच शके 1195। नंबर 2 चे संत ज्ञानदेव ज्ञानेश्वर यांना आपण माऊली असे सुद्धा संबोधतो। माऊली मानवता, उदारता, लीनता। बघा बार काय माऊली म्हणून सुद्धा संबोधतो आपण। मा म्हणजे मानवता, म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता। या तीनही गुणांनी युक्त अशी माऊली। तर 3 नंबरला संत सोपानदेव यांचा जन्म इसवी सन 1277 म्हणजे शके 1199 ला झाला। धाकटी बहीण मुक्ताबाई, तिलाच आपण मुक्ताई सुद्धा म्हणतो, तिचा जन्म इसवी सन 1279 म्हणजे शके 1201 ला झाला। ज्ञानदेवाचे जन्मगाव आपेगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। त्यांची रचना नंबर 1 ज्ञानेश्वरी ही नेवासी इथे लिहिलेली आहे, इसवी सन 1290 म्हणजे शके 1212। ज्ञानेश्वरी म्हणजे मूळ संस्कृत गीता, त्यावरील मराठीमध्ये भाष्य आहे, कारण की त्या काळी सर्वसामान्यांना गीता आकळणे अवघड होते। तेव्हा त्यांनी आपल्या समाजावर, मराठी लोकांवर, महाराष्ट्रीयांवर उपकार केलेला आहे। त्यांनी संस्कृत मधली गीता मराठीमध्ये ज्ञानेश्वरी म्हणून आणलेली आहे, तिलाच पर्यायी आपण भावार्थ दीपिका म्हणून सुद्धा ओळखतो। नंबर 2 अमृतानुभव म्हणजेच अनुभवामृत, इसवी सन 1292 शके 1214 ला लिहिला। नंबर 3 चांगदेव पासष्टी, इसवी सन 1294 म्हणजेच शके 1216 ला लिहिला। 4 नंबर हरिपाठ, 27 अभंग असलेला हरिपाठ म्हणजे वारकऱ्याची संध्याच, म्हणजे यांना आपण दररोजची भक्ती असे सुद्धा वारकरी संप्रदायात संबोधतात किंवा मानतात। शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर घेतली, त्यावेळेस त्यांचं वय 21 वर्ष 3 महिने 5 दिवस असे होते। तर चारी भावंडामध्ये सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, कारण की त्यांचं अवतार कार्य संपलं असं त्यांना वाटलं, त्यावेळेस त्यांनी पहिले समाधी घेतली। त्यानंतर सोपानदेवांनी 2 नंबरला सासवड येथे समाधी घेतली। त्यांनी ज्ञानदेवी वर 50 अभंग लिहिलेले आहेत। त्याच्यानंतर नंबर 3 ला मुक्ताबाई यांनी समाधी घेतली। मेहून कोथळी, पूर्वीचे एडलाबाद, जिल्हा जळगाव येथे समाधी घेतली। वीज होऊन गुप्त झाल्या म्हणून त्यालाच समाधी स्थळ, समाधी मंदिर सुद्धा संबोधण्यात येते। आणि त्यांनी ताटीचे अभंग रचलेले आहेत। 3 बहीण भावंडांनी समाधी घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी संत निवृत्तीनाथ, की जे ज्ञानदेवाचे बंधू होते आणि गुरु सुद्धा होते, त्यांनी सगळ्यात शेवटी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतलेली आहे। तेव्हा इथे सांगताना शके आणि इसवी सन मधला फरक थोडा लक्षात घ्या। लक्ष द्या इकडे बारकाईने। इसवी सन -78 बरोबर शके, किंवा हेच
दुसऱ्या पद्धतीने आपल्याला असं सांगता येईल शके प्लस 78 बरोबर इसवी सन. तेव्हा आपण इथे संत ज्ञानदेवाधिक भावंडाचा सविस्तर परिचय पाहिलेला आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीकडे, नातेवाईकाकडे शेअर करा. धन्यवाद.